मायक्रोवेव्ड. ओ मेल्ट होऊन ते बॉईल व्हायला लागलं गाईस. आता आपलं बटर आलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालूया. खूप थोडं बटर होतं माहितीये मला, पण मला बटर तसंही नकोच होतं. आता आपण प्रेस करायचंय म्हणे. मी लिटरली माहितीये का नीट रेसिपी कोणाची पाहिलीच नाहीये. वाव, हे खूप सॅटिस्फाईंग होतं. हे बघा, हा आहे आपला क्रस्ट. अजिबातच मी त्याला एका लाईनीत केलेलं नाहीये. एकाच साईडला सगळा क्रस्ट का जाऊन बसलाय. गुड. आता ह्याला पण थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवूयात. मला वाटतं आपण बनवूया त्याच्या पुढची लेअर, चीजवाली. त्यासाठी माझ्याकडे आहे दूध. ही सगळ्यात सॅटिस्फाईंग स्टेप आहे. ओके, सो थोडंसं फाडायचं. ओ वाव, खूप सॅटिस्फाईंग आहे. याला ठेवणार आहोत आपण, तापत ठेवणार आहोत थोड्या वेळ, आणि थोडंसं व्हाईट विनेगर घालणार आहोत. मला असं वाटतं की आता आपण करायला घेऊयात ते म्हणजे काय बोलते मी. तर माझ्याकडे लोटस बिस्कॉफ स्प्रेड ऑफकोर्स नाहीये, तो मी घरी बनवणार आहे. सो त्यासाठी पण ऑफकोर्स परत एकदा थोडं, माझ्या हृदयाचा ठोका चुकला लिटरली. हां, 1 2 3 4 5 6 7 8 बिस्कॉफ घेऊन बघूयात केवढी पावडर होतीये. चला अजून 2 घेते. 9 10. थोडं थोडं, आणि बरोबर आपले 1 2 बिस्किट तसेच आहेत. एवढा का आवाज आला, मी खूप घाबरले. मग ओ बाई, खूप फाईन पावडर झाली. आता आपण टाकणार आहोत कंडेन्स्ड मिल्क. त्याच्या आधी थांबा, ड्राय प्रोडक्ट्स टाकून घेऊयात. कि अभी हम पहले ड्राई प्रोडक्ट्स डालेंगे, फिर हम डालेंगे उसमें कंडेन्स्ड मिल्क, फिर हम डालेंगे मिल्क. ही आहे सिनेमन पावडर, आणि माझ्याकडनं चुकून त्याच्यात बटरचा थोडासा पीस पडलाय. वास तर लई घाण येतोय, पण ठीक आहे. एकदम थोडं. तर आता आपण हे टाकूया. खूप गोड आहे. शी, खूप गोड आहे. थांबा जरा, मी खूप नाही टाकणार आहे. मग थोडंसं खाऊन बघू का. अनस्वीटन्ड आहे, सॉरी अनसॉल्टेड आहे. नाही सॉल्टेड, चांगलंच सॉल्टेड आहे. थोडंसं बटर. वाव, काहीच क्रीम त्याच्यात झालेली नाहीये. हे काय, हे तसंच्या तसं आहे लिटरली, काहीच नाही झालं त्याची क्रीम विम.